नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती 2025 चालू घडामोडीवर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये घेणारे प्रश्न हे सर्वच प्रश्न इम्पॉर्टंट असणारे आहेत. येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेत विचारण्यात येणारे प्रश्न आहेत मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला कळेल की परीक्षेत प्रश्नांचं स्वरूप कसं असतं. मित्रांनो, सुरू करूयात आपले प्रश्न. तर प्रश्न पहिला आहे, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? पर्याय आहे मूलध्वनी, महाप्राण, संयुक्त व्यंजन, स्वर. मित्रांनो, याचं उत्तर समजून घ्या. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संयुक्त व्यंजन. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर संयुक्त व्यंजन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 2, देवालय. देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? पर्याय आहे स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी, हल संधी. मित्रांनो, याचं उत्तर लक्षात ठेवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वर संधी. प्रश्न क्रमांक 3, कोणतेही विशेष नाम रिकामी जागा असते? कोणतेही विशेष नाम रिकामी जागा असते? पर्याय आहे अनेकवचनी, एकवचनी, एक व दोन्ही बरोबर, यापैकी कोणतेही नाही. उत्तर आहे मित्रांनो, उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2, एकवचनी. कोणतेही विशेष नाम एकवचनी असते. प्रश्न क्रमांक 4, मी गावाला पोहोचलो असेल. मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता? मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे? आपल्याला काळ ओळखायचा आहे. या वाक्यातला वाक्य काय आहे? मी गावाला पोहोचलो असेल. पर्याय आहे साधा भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ. मित्रांनो, याचं उत्तर लक्षात ठेवा. परीक्षेत नेहमी विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. पर्याय क्रमांक 2, पूर्ण भविष्यकाळ. मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता? तर पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 5, रामाने रावणास मारले. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. तर प्रयोग आहेत कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, अकर्मक भावे प्रयोग, सकर्मक भावे प्रयोग. उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, सकर्मक भावे प्रयोग. रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव कोणते? तर सकर्मक भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 6, उंबरठे शिजवणे. उंबरठे शिजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर पर्याय हेलपाटे मारणे, अति कष्ट करणे, अति त्रास देणे, हीन गोष्ट करणे. उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, हेलपाटे मारणे. उंबरठे शिजवणे या वाक्याचा अर्थ आहे हेलपाटे मारणे. प्रश्न क्रमांक 7, यापैकी शुद्ध शब्द ओळखा. आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर शब्द आहेत आशीर्वाद, भूत, पिशाच, महत्त्व, मतितार्थ. तर शुद्ध शब्द यातला कोणता आहे? पर्याय क्रमांक 1, आशीर्वाद. प्रश्न क्रमांक 8, मिलिंद या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा. आपल्याला मिलिंद या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखायचा आहे. तर पर्याय भ्रमर, पंकज, अली, भुंगा. उत्तर आहे मित्रांनो, उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2, पंकज. नेहमी विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो. मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? शब्द नसलेला शब्द कोणता? पंकज. प्रश्न क्रमांक 9, इतिश्री करणे म्हणजे? इतिश्री करणे हे वाक्प्रचार आहे. इतिश्री करणे म्हणजे पर्याय आहे पराकाष्ठा करणे, आरंभ करणे, खूप कष्ट करणे, शेवट करणे. उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4, शेवट करणे. इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे. प्रश्न क्रमांक 10, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. मित्रांनो, आपल्याला हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. पर्याय आहे श्लेष अलंकार, यमक अलंकार, रूपक अलंकार, अनुप्रास अलंकार. उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1, श्लेष अलंकार. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार कोणता? तर श्लेष अलंकार. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? पर्याय आहे सासू, कन्या, पोळी, यापैकी सर्व. सासू, कन्या, पोळी, यापैकी सर्व. उत्तर आहे
पर्याय क्रमांक 2 कन्या. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता? तर कन्या. प्रश्न क्रमांक 12. गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? पर्याय आहे पहिली विलांटी गी, दुसरी विलांटी री प्लस ईश. गिरी ईश, गिरी अधिक ईश, गिरी अधिक पहिली विलांटी ईश. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गिरी ईश. गला पहिली विलांटी, रला पहिली विलांटी आणि ईला दुसरी विलांटी. गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 13. शब्दांच्या खालील जातीपैकी अविकारी जात ओळखा. आपल्याला अविकारी जात ओळखायची आहे. शब्दांच्या जाती कोणत्या आहेत? तर पर्याय आहे क्रियापद, क्रियाविशेषण, नाम, सर्वनाम. मित्रांनो, याचं उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण. शब्दांच्या खालील जातीपैकी अविकारी जात कोणती? तर क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 14. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय आहे सम्मुख, विनमुख, उन्मुख, दुर्मुख. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उन्मुख. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उन्मुख. प्रश्न क्रमांक 15. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. पर्याय आहे दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम. उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता? तर पुरुषवाचक सर्वनाम. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जी के अकॅडमी या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.